आता नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते। नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। मुंबईच्या घराबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आले आहे। नीलम गोऱ्हे यांनी काल साहित्य संमेलनामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती। पदांसाठी 2 मर्सिडीज घेतात अशी टीका नीलम गोऱ्हे यांच्याकडून करण्यात आली आणि त्यानंतर ठाकरे गट सुद्धा आक्रमक झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। ठिकठिकाणी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलनं केलेली आहेत। यासोबतच राऊतांनी सुद्धा नीलम गोऱ्हे यांच्यावर घणाघाती टीका केलेली आहे। त्यानंतर आता नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। आता नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते। नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। मुंबईच्या घराबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आले आहे। नीलम गोऱ्हे यांनी काल साहित्य संमेलनामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती। पदांसाठी 2 मर्सिडीज घेतात अशी टीका नीलम गोऱ्हे यांच्याकडून करण्यात आली आणि त्यानंतर ठाकरे गट सुद्धा आक्रमक झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। ठिकठिकाणी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलनं केलेली आहेत। यासोबतच राऊतांनी सुद्धा नीलम गोऱ्हे यांच्यावर घणाघाती टीका केलेली आहे। त्यानंतर आता नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे।